राज्यामध्ये गॅससाठी रांगा लागल्यात। ऑटो एलपीजी मध्ये दरवाढ झाली आहे। बघूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बुलढाणामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा। गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटर पर्यंत नागरिकांच्या रांगा। तर पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वितरण। नागपुरातील जवळपास सर्व 20 ऑटो एलपीजी पंप बंद आहेत। युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा विस्कळीत। ऑटो चालकांवरती एलपीजी ऐवजी पेट्रोलवरती ऑटो चालवण्याची वेळ। मात्र प्रवासी पैसे वाढवून देत नसल्यानं ऑटो चालवणं परवडत नसल्याचं ऑटो चालकांनी म्हटलेलं आहे। नाराजी व्यक्त केली आहे। परभणीमध्ये एलपीजी ऑटो गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा। शहरातील अनेक एलपीजी गॅस पंप बंद असल्यानं रिक्षा चालकांचे मोठे हाल। चाळीसगावमध्ये प्रियंका गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। बुकिंग नंतरही महिनाभर गॅस सिलेंडर न मिळाल्यानं संताप। ग्राहकांना तासनतास रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील एलपीजी ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसानंतर गॅसचा पुरवठ्यानंतरही गॅस वितरणावरती मर्यादा। 12,000 किलो क्षमता असलेल्या गॅस पंपाला केवळ 3,500 किलो इतकाच गॅस पुरवठा। एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोलापूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ। कुमठानाका परिसरातील प्रेषक गॅस एजन्सी बाहेरची घटना। रांगेतील नागरिकाला अचानक भोवळ आल्यानं काही काळासाठी गोंधळ। पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 49 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांची कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले। लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प। साठा संपल्यानं गॅस एजन्सी बाहेर घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं। सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची रांग। अमरावतीच्या दर्यापुरात आजही गॅस सिलेंडरसाठी रांग कायम आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम आहे। सरकारचं नियोजन नसल्यानं नागरिकांना त्रास। खासदार बळवंत वानखेडेंची टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। चंदीगड भाजपच्या ऑफिसच्या दिशेने ग्रेनेड फेकून एक व्यक्ती पळून गेला। ग्रेनेड फेकतानाचा व्हिडिओ समोर। खलिस्तानी समर्थक संघटना बब्बर खालसानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। अकोलामध्ये पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर। लॉकअपमधील महिलेकडे एएसआय राजेश जाधव यानं शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे। पोलीस अधीक्षकांकडून राजेश जाधव याचं तात्काळ निलंबन करण्यात आलं। राजेश जाधव मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झालाय। केडीएमसी अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शारीरिक सुखाची मागणी। वरिष्ठांनी कामावरून काढण्याचे आदेश दिल्याचं सांगत किळसवाणा प्रकार घडलाय। भूषण पाटील विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। अल्पवयीन मुलीवरती बापानेच अत्याचार केला। पीडितेच्या तक्रारीनंतर नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव म्हणजेच खेलोबा गावात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। पोलीस बंदोबस्त तैनात। अचानक बसवलेल्या या पुतळ्यामुळे माढ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न। सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदली प्रकरण भोवलं। शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित। आरोग्य विभागाकडून कर्तव्यात कसूर केल्यानं कारवाई। एका महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची झाली होती अदलाबदली। विभागीय चौकशी सुद्धा केली जाणार। कोल्हापुरातील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झालाय। यात्रेसाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावरती दाखल आहेत। ज्योतिबा मंदिर आणि परिसराची ड्रोन दृश्य आता कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेली आहेत आणि पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे। पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत मोठा गोंधळ। ठाकरे गटाच्या गटनेत्या लीना गरड यांना नाले सफाईच्या मुद्द्यावरती बोलू न दिल्यानं वातावरण तापलं। लीना गरड यांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये नाराजी सत्र। पक्षनेते दिलीप एडतरकर यांचा पदाचा राजीनामा। एडतकर धनगर समाजाचे नेते आहेत। मागील काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असल्याची माहिती आहे। राज्यभरात अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळीचं थैमान। मात्र पुढील 5 दिवसात आणखी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्यामुळे 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे। पुण्यातील भोर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात। नुकसानग्रस्त शेती, फळबागा आणि घरांच्या पडझडीचे यावेळेस पंचनामे। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। बीडच्या परळी
सबरादारबाद या ठिकाणी वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। कौडगाव कुडामध्ये वीज कोसळली आणि एका बैलाचा देखील मृत्यू झालाय। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा 62 गावातील 578 हेक्टरमधील गहू आणि संत्र्यालाही फटका। कांदा, लिंबू, भाजीपाल्यासोबत काही ठिकाणी हरभऱ्याचंही नुकसान। अंजनगाव तालुक्यामध्ये कळीचं तर धारणी तालुक्यामध्ये मक्याचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्याकडून नुकसानीची पाहणी, भुमरेंकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना। अवकाळीमुळे बीड जिल्ह्यामध्ये शेती पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त। यळंब घाट परिसरामध्ये ज्वारीसह उन्हाळी बाजरी जमीनदोस्त। शेतकऱ्यांकडून पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील डोनवाडा परिसरामध्ये अवकाळीमुळे चिया पिकाचं नुकसानामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा उद्योगावरती मोठा परिणाम। वारंवार हवामान बदलामुळे उद्योग ठप्प। सततच्या अवकाळी पावसामुळे उद्योग धोक्यात आल्यानं कामगारांवर देखील बेरोजगारीची टांगती तलवार आहे। परभणीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 2 एकरवरील मोसंबीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं। त्यामुळे बळीराजा हवाल देईल, आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल।